राज्यात वाहन प्रवास महागला। एसटी तिकीट दरामध्ये आजपासून 15% वाढ, तर रिक्षा आणि टॅक्सीचं किमान भाडं 1 फेब्रुवारीपासून 3 रुपयांनी वाढणार। परिवहन मंत्र्यांची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती। मुंबईतील राम मंदिर स्टेशन परिसरामध्ये 20 वर्षीय तरुणीवरती बलात्कार। गोरेगावमध्ये रिक्षा चालकाच्या पीडितेवरती सिझेरियन ब्लेड आणि दगडांसह हल्ला, आरोपी अटकेत। सैफ अली खाननं हल्लेखोराला खोलीमध्ये कोंडलं, पण तो गायब झाला। सैफनं पोलिसांना दिलेल्या जबाबाच्या नंतरही अनेक प्रश्न अनुत्तरित। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येसाठी वापरलेल्या हत्यारांच्या बाबत धक्कादायक माहिती उघड। हत्येसाठी तलवारीसारखी धारदार शस्त्र, 4 लोखंडी रॉड, फायटर कत्तीचा वापर झाल्याचं एसआयटी तपासामधून समोर। अमित शहा आज महाराष्ट्रात। मालेगावमध्ये छगन भुजबळांसह एकाच व्यासपीठावर, तर मुख्यमंत्र्यांशिवाय एकनाथ शिंदे आणि अजित पवारांसोबत बैठक। ऑपरेशन शिवधनुष्य आणि ऑपरेशन टायगर सुरू, उदय सामंत यांचं वक्तव्य। ठाकरेंचा माजी आमदार आज शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचाही दावा। उदय सामंतांनी आधी स्वतःला आणि त्यांच्या लोकांना सांभाळावं, ऑपरेशन धनुष्यबाणवरून संजय राऊतांचा घणाघात। तर उद्योग मंत्री दावोसला गुंतवणूक आणण्यासाठी गेले होते की पक्ष फोडायला, शरद पवारांचा सवाल। नाशिक दौरा अर्धवट सोडून राज ठाकरे मुंबईकडे परतणार। 3 दिवसीय दौरा, दुसऱ्याच दिवशी राज ठाकरे माघारी येणार। मालेगावचे तत्कालीन तहसीलदार, नायब तहसीलदार निलंबित। बांगलादेशी रोहिंग्यांना बनावट जन्मदाखला दिल्याच्या किरीट सोमय्यांच्या आरोपाच्या नंतर कारवाई। नागपूरमध्ये पारधी विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र देताना दिरंगाई झाल्याचं पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून मान्य। 2 अधिकाऱ्यांवरती कारवाईचं बावनकुळेंचं आश्वासन। नालासोपाऱ्यामध्ये आज सलग दुसऱ्या दिवशी अनधिकृत इमारतींवरती तोडक कारवाई। निवारा न मिळाल्यामुळे अनेकांवरती रस्त्यावरच रात्र काढण्याची वेळ। महाकुंभ मेळ्याचा आज 12वा दिवस। आतापर्यंत 10 कोटीपेक्षा जास्त जणांचं पवित्र स्नान। पंतप्रधान मोदी आणि योगी आदित्यनाथांचा होणार सनातन रत्नने सन्मान। नोवाक जोकोविचची ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य सामन्यामधून माघार। पहिला सेट गमावल्याच्या नंतर दिली मॅच सोडून। मुंबईतील प्रसिद्ध वडापावचा वर्ल्ड्स 50 बेस्ट सँडविचेसमध्ये समावेश। सँडविचेसमध्ये टेस्ट ॲटलसच्या यादीमध्ये एकमेव भारतीय पदार्थ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।